तुझे नवरस म्हणालास ना, हो. तर मला ना असं दिसतंय की तुझं एक्सप्रेशन इज युअर स्ट्रॉंग पॉइंट. येस. तर मला ना तू करून दाखव ना. प्रत्येक रसाचं मला एक एक्सप्रेशन फक्त न बोलता नुसतं करून दाखव. मला मला आत्ता अगदी अगदी हो. बघायचंच आहे तुझे प्रत्येक एक्सप्रेशन. रसाचं तर नाही म्हणता येणार, कारण की थोडंफार. पण या ऑफकोर्स एक्सप्रेशन, बिकॉज ॲज आय फॉलो द एक्सप्रेशन क्वीन, त्याच्यामुळे ते माझ्यात खूप आहे. तो जसं जेव्हा मी कृष्ण शोधतो तेव्हा ते की जसं बाई ग या गाण्यामध्ये एक ती ओळ आहे की कृष्ण सखा दिसला, तेव्हा ते मी फक्त असं एक ते डबल लुक असतो ना आपला, की त्यांनी मला पाहिलं आणि मी लाजलो, किंवा आणि जर मला खूप चिडचिडेपणा आहे तर तो हा मिश्किलपणा झाला. हां, म्हणजे तेच की मिश्किल आणि चिडचिडेपणा, कारण की हां. राधा जर कृष्णाशी ते नॉटीनेस जे आहे ते थोडंसं, सो ते की तुझं म्हणजे हवं असं वाटणारं प्रेम जे आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या डान्समध्ये येतात. असं मला खूप खूप ऑकवर्ड होतं करायला, पण एखादं गाणं लागलं की ते माझ्यात ते संचारतं. आय डोंट नो हाऊ. कारण की मुळात मला वाटतं प्रत्येक गाणं एका भावाने बनवलेलं असतं. देअर इज दिस एक भाव असतो प्रत्येक गाण्याचा, एक रस असतो प्रत्येक गाण्याला. तो तुम्हाला कळला ना, की ते तुमच्या सिस्टममध्ये गेल्यावरती बाय डिफॉल्ट युअर शोल्डर स्टार्ट्स मूव्हिंग लाईक दॅट. जसं लावणीमध्ये पण म्हटलं ना, की एक फक्त असं म्हणतात की नजर रोखून बघणं इज व्हेरी इम्पॅक्टफुल. त्याच्यामुळे एखादं गाणं सुरू आहे आणि म्युझिक चालू आहे त्याच्या मागे आणि गाणं नाही आहे, तेव्हा ती अभिनेत्री फक्त असं शोल्डर करत आणि फक्त स्टेअर करते आणि मग अचानक फक्त एक त्यांनी विंग केला, दॅट बिकम्स अन एक्सप्रेशन. या हो. या सो मला वाटतं की एक्सप्रेशन इज ऑल्सो हॅव्हिंग देअर ओन, त्या प्रत्येक एक्सप्रेशनची एक वेगळी धाटणी पण आहे मला वाटतं करायची. सो मी जेव्हा शिकवत असतो तेव्हा मी हेच सांगत असतो की हाऊ यू विल डू इट, टेल मी. कारण की तुमच्या बॉडीतून इनबिल्ड कसं ते येत आहे, तसं ते होतं. म्हणजे जसं आता मी म्हटलं की तुम्ही लाजून दाखवा, तुम्ही कसं लाजाल? मी करून दाखवू? हां. ओके. कम ऑन. सो हे तुमच्यातून आलं. आता लाजण्याचे किती प्रकार आहे. एक तो असंवालं लाजणं आहे, किंवा एक फक्त असंवालं लाजणं आहे, किंवा एक तो फक्त पदर घेऊन असं. सो ते कसं मग ते तुमच्या बॉडीतून काय आलं, आता डायरेक्टली हे आलं. तर ऑफकोर्स ॲज अ कोरिओग्राफर मी तुम्हाला तुमच्या बॉडीतून जे आलंय त्याला अजून कसं एनहान्स करेल, हे जास्त माझं जॉब आहे. सो दॅट इज हाऊ आय वर्क. की मी समोरच्या आर्टिस्टला सांगतो आधी की तुला काय वाटतं या लाईनबद्दल, ते करून दाखव. ओके, नाव लेट्स डू दिस वे. सो ते जास्त सोपं ते पडतं मला. इव्हॉल्व करतो ते तू. इव्हॉल्व करतो. मला वाटतं ते मी त्यांना एक एक लेव्हलवरती घेऊन जातो असं मला वाटतं. सो या एक्सप्रेशन वर्क्स दॅट वे आय फील. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये हे सगळे रस परिपूर्ण भरलेले आहेत. फक्त अच्छा. येस, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज डिफरंट. फक्त आपण कुठले तरी 2-3 रस जे आपल्या आयुष्यात रेग्युलर वापरतोय ना, तर आपण तेच फक्त आपल्याला वाटतं की नाही, हे माझ्या आयुष्यात एवढे एक्सप्रेशन नाही आहेत, पण आहेत. आपण चिडचिड करतो, आपण फ्रस्ट्रेट होतो, आपण आनंदी असतो, दुःखी असतो. आपण जेव्हा परमेश्वराला प्रार्थना करतो तेव्हा करुण भाव आहेच ना, म्हणजे करुण रस आला. सो मला वाटतं करुणा, शांत, हास्य, रौद्र, बिभत्स, हे सगळेच तर आहे आपल्याकडे. शांत, जेव्हा आपण खूपच एक्झॅक्टली ते डोळ्यात दिसतं आपल्या, जेव्हा आपण शांत असतो अचानक आपण गप्प होतो. तर मला वाटतं ते रस आहे. फक्त आपण लाईफमध्ये सगळे रस वापरत नाही, त्याच्यामुळे कधी आपल्याला असं वाटतं की नाही यार, मला जमणार नाहीये. पण ते सगळं असतं. इट इज जस्ट यू हॅव टू टेक इट आउट. तू ते चंद्रमुखीतलं पण हो, कोरिओग्राफ हो. केलं ना? बाई ग. बाई गं. येस. सो हर्षदा खानविलकर बरोबर. अमृता सॉरी, खानविलकर. अमृता खानविलकर येस. बरोबर. सो बाई ग जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा अमृता खानविलकरांना पण मी तेच सांगितलं होतं. मग अमृता आणि मी व्हेरी गुड फ्रेंड्स. पण जेव्हा मी तिला शिकवतो तेव्हा मी तिला हेच सांगितलं की शरीरापेक्षा तू डोळ्यांनी किती जास्त बोलू शकते, दॅट बिकम्स अ बैठकीची लावणी. पण म्हणजे ऍक्टिंग यायला लागतं का नाही, असं मला डान्सिंगसाठी? नाही, मला नाही वाटत. कारण की मी एक उत्तम डान्सर आहे, पण मला एवढी उत्तम ऍक्टिंग येत नाही असं मला वाटतं. कारण की मी कधी ऍक्ट नाही केली इट इज अजूनपर्यंत. अबाउट एक्सप्रेशन. इट इज अबाउट एक्सप्रेशन्स, पण इट डिपेंड्स अपॉन व्हॉट रोल यू आर गेटिंग. सो आता ह्या सिनेमाचं जेव्हा प्रसाद ओक यांनी मला सांगितलं की आशिष अशी चंद्रमुखी आहे, ती एवढंच नाचू शकते, ती ह्याच्यापेक्षा जास्त नाचू शकत नाही, कारण की तिला एक लिमिटेशन्स आहेत. आणि ते गाणं कम्प्लिटली भक्तिरसाचं गाणं आहे, बाई ग. कारण की तिच्यासमोर तिचा कृष्णासारखा सखा बसला आहे, तर ती कसं त्याला प्रेझेंट करेल. सो डोळ्यातून ती किती बोलेल, फक्त मिड बॉडी किती बोलू शकते, हे आपण करूया. आणि मग मला आठवतंय की आम्ही जेव्हा ते कोरिओग्राफ करत होतो तेव्हा अमृताला मी प्रत्येक ओळ सांगायचो की ह्या ओळीमध्ये बघ, हा असा भाव आहे, हे असंच आलं पाहिजे अमृता. म्हणजे तू इमॅजिन कर, इफ यू आर लव्हिंग समबडी, जर तू कोणावर प्रेम करते आणि तो अचानक गायब झाला, तर तुझ्या डोळ्यात पाणी नाही येणार, किंवा ती एक आतुरता असते त्याला बघण्याची की की कुठून तरी येईल, तो कधीतरी येईल.
आणि त्या गाण्यामध्ये तेच आहे. म्हणजे त्या गाण्यामध्ये एक सिक्वेन्स आहे लास्टला जिथे अमृताच्या डोळ्यात पाणी आलंय जे आहे त्या गाण्यामध्ये. खूप लोकांना असं वाटलं की तिने ग्लिसरीन लावलंय, पण नाही. ती इतकी त्या गाण्यात घुसली होती की तो शॉट इतका उत्तम झाला की बाय डिफॉल्ट तिला असं ते तिचे डोळे पाणावले की तिला असं वाटलं की समोर कृष्ण बसलाय आणि आणि तो इट वॉज अ वन शॉट. मग तेव्हा आम्ही ठरवलं की हा शॉट असाच लागला पाहिजे बिकॉज ते इतकं नॅचरल झालं होतं. आणि त्या दिवशी मला वाटतं आम्ही 3 दिवस हे गाणं शूट केलं भोरच्या वाड्यात. ते इतकं तो ऑरा उत्तम होता. असं वाटत होतं की जवळपास ते खरंच एक प्रॉपर भक्ती रसाची लावणी चालू आहे. आणि ती इतक्या सुंदररित्या सादर झाली. त्या गाण्यासाठी मला अवॉर्ड्स पण मिळाले बरेच. झी मराठी अवॉर्ड्स, स्टार प्रवाह पिक्चर अवॉर्ड्स, परत एक नॅशनल अवॉर्ड मिळाला आपल्या CM सरांच्या हस्ते पण मिळाला मला या गाण्यासाठी खास. आणि त्या गाण्यामुळे सुद्धा मला हिरामंडी मिळाला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या गाण्यामध्ये अमृता किती सुंदर दिसली आहे हे म्हणजे अमृतासाठी तिच्यासाठी स्वतःसाठी पण ते सरप्रायझिंग होतं. बिकॉज अमृताला आपण आजपर्यंत फास्ट नाचताना बघितले. व्हेरी शी इज अ व्हेरी फास्ट डान्सर. पण तो ठहराव, एका जागेवर बसून फक्त मादकपणे एक्सप्रेस करणं, ते मला वाटतं इट वॉज अ चॅलेंज फॉर मी अँड हर ऑल्सो. कारण मी सुद्धा खूप फास्ट नाचतो. सो मला वाटतं ही चॅलेंज खूप जास्त आम्ही ते उत्तमरित्या पेललं. आणि ते गाणं इट इज ते म्हणतात ना, आज कुठल्याही हिंदी कलाकारांना जर एखादी लावणी बघायची असेल तर ते गाणं ते रेफरन्स म्हणून बघतात. सो एवढी मोठी पावती आहे ही ना खूप ही. मोठी. आणि सरांकडून पण मला ही मिळाली होती, भन्साली सरांकडून, की आशीष अगर हिंदी में किसी को क्लासिक कुछ देखना है तो वो काहे छेड है माधुरी दीक्षितचं. आणि जर मराठीमध्ये काही क्लासिक बघायचं तर ते तुझे बाई गए. बस मला झालं की आपलं काम पोचलेलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.